हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण प्रॅक्टिकल नंबर 6ला स्टार्ट करतो आहे. ह्याच्या आधी आपण बघितलेले आहेत. तर 5 प्रॅक्टिकल्स जे बघितले होते ते कशा रिलेटेड होते, तर SQL रिलेटेड, DDL और DML रिलेटेड प्रॅक्टिकल होते. डेटा डेफिनेशन लँग्वेज और डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, त्याचे ऑपरेशन्स असतील, टेबल क्रिएशन, इन्सर्शन, अपडेशन, डिलिशन वगैरे जे काय SQLचे ऑपरेशन्स होते ते आपण लास्ट 5 प्रॅक्टिकल्समध्ये बघितलेले आहेत. जर कोणी बघितलेलं नसेल तर लिंक्स अवेलेबल आहेत. तर ते प्रॅक्टिकल्स बघून घ्या आणि परफॉर्म करा. ओके, आज बघा आपण प्रॅक्टिकल नंबर 6 काय बघायचं आहे, तर execute SQL queries using arithmetic, comparison, logical, set. कोणते सेट ऑपरेटर्स असतील, बिटवीन अँड लाईक ऑपरेटर्स म्हणजेच काय पॅटर्न मॅचिंग ऑपरेटर्स असतील, हे आज आपण ह्या प्रॅक्टिकल थ्रू बघायचं आहे. इथं बघा, तर प्रॅक्टिकल आउटकम काय आहेत आपले, राईट क्युरीज यूजिंग फॉलोइंग ऑपरेटर्स, अरिथमेटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, सेट ऑपरेटर्स, रेंज सर्चिंग ऑपरेटर्स म्हणजेच कोणता, बिटवीन, अँड पॅटर्न मॅचिंग ऑपरेटर कोणता, तर लाईक. दिस इज अ प्रॅक्टिकल आउटकम. इथे बघू शकता, मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय असलं पाहिजे, तर SQL प्रोग्रामिंग हॅज अ वाईड रेंज ऑफ ऑपरेटर्स. तुम्हाला थोडक्यात काय ऑपरेटर्स कोणकोणते आहेत आणि कसे यूज करायचे, बेसिकली कसे यूज करायचे याचं जनरल नॉलेज जर असेल तुम्हाला तर प्रॅक्टिकल हे तुम्ही परफॉर्म करू शकता. ओके, इथं दिलेले आहेत बघा. फर्स्ट कोणता, अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणते, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन साईन असेल किंवा डिव्हिजन साईन असेल. देन नेक्स्ट कंपॅरिझन ऑपरेटर्स, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू अँड नॉट इक्वल टू. देन नेक्स्ट बघा, लॉजिकल ऑपरेटर्स कोणकोणते, लॉजिकल ऑपरेटर्स अँड और नॉट. देन सेट ऑपरेटर्स, युनियन, इंटरसेक्ट, मायनस अँड युनियन ऑल. देन रेंज सर्चिंग ऑपरेटर कोणता आहे, बिटवीन अँड नॉट बिटवीन. सॉरी. देन नेक्स्ट पॅटर्न मॅचिंग ऑपरेटर कोणता आहे, लाईक, नॉट लाईक, इन अँड नॉट इन. दीज आर द ऑपरेटर्स अवेलेबल इन द SQL. ओके, आता हे ऑपरेटर्स आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. रिसोर्स यूज्ड बघा काय आहे, नॉर्मली आपलं ओरॅकलचं 10G एक्सप्रेस एडिशन जे सॉफ्टवेअर आपण यूज करतो आहे ते मिनिमम सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत. जर तुम्ही मॅन्युअलमध्ये बघितलं असेल तर हे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. काय करायचे आहेत, हे हा EMP टेबल जो दिलेला आहे इथं बघू शकत असाल तुम्ही. EMP नंबर, ई नेम, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम, जॉब ID, सॅलरी आणि हायर डेट असे जे कॉलम दिलेले आहेत. हा तुम्हाला फर्स्ट टेबल क्रिएट करावे लागेल आणि त्याच्यावरती टेबल क्रिएट केल्यानंतर डेटा इन्सर्ट केला पाहिजे. डेटा इन्सर्ट कशावरून करणार आहे, तर ह्या खाली बघा क्युरीज दिलेल्या आहेत. क्वेश्चन काय विचारलं, एक्झिक्यूट अँड राईट आउटपुट ऑफ द फॉलोइंग क्युरीज. एक्झिक्यूट करायचे आहेत आणि आउटपुट फक्त लिहायचं आहे आपल्याला. सो टेबलमध्ये ह्या डेटा इन्सर्ट करत असताना कशावरून इन्सर्ट करायचं आहे, मनानेही कोणताही डेटा इन्सर्ट करायचा नाही आहे. इथं दिलेला आहे सॅलरी ग्रेटर दॅन 50,000. सपोज मग एंटर करताना लेस दॅन 25,000 इथे घातलेला आहे. मग एंटर करताना तुम्ही 10पासून जरी घालत गेलात तरी ओके आहे. देन डिपार्टमेंट नंबर दिले बघा इकडं 201. तुम्ही 100पासून जरी घालत गेला तरी चालेल. ई नेम काय असतील ते इन्सर्ट करून
आपल्याला ह्या क्युरीज काय करायच्या आहेत, परफॉर्म करायच्या आहेत. फक्त टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करा प्रॉपरली आणि ह्या सिलेक्टच्या क्युरीज ज्या आहेत त्याने क्युरीज दिलेल्या आहेत ॲज इट इज टाईप करून आउटपुट काढायचं आहे आपल्याला. जर काही क्युरीज एरर्स असतील तर ॲज इट इज एरर्स लिहायच्या आहेत. पण जर शक्य असेल तिथं चेंजेस क्युरीमध्ये जर करू शकत असाल तुम्ही तर इट्स ओके. देन नेक्स्ट कन्सिडर द टेबल एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट. आता एम्प्लॉई टेबल आपण इथं केलेला आहे ऑलरेडी, तोच इथं दिलेला आहे त्याने. तोच एम्प्लॉई टेबल घ्यायचा इथं आणि करावा कोणता लागणार आहे तर डिपार्टमेंट. डिपार्टमेंटमध्ये काय काय घातलेला, ई नेम, डिपार्टमेंट नंबर, लोकेशन अँड जॉब आय डी. ह्या 4 कॉलमचा डिपार्टमेंट टेबल आपला क्रिएट होणार आहे. ॲज इट इज एक्झिक्यूट अँड राईट आउटपुट ऑफ द फॉलोइंग क्युरीज. ओके, ऑन द बेसिस ऑफ दिस एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट टेबल ह्या क्युरीज काय करायच्या आहेत आपल्याला फायर करायच्या आहेत. मी जसं मगाशी सांगितलं तसंच क्युरीजवरून आपल्याला टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे. आता इथून काय घेऊ शकता बघा, EMP नंबर बिटवीन 100 अँड 200. सो EMP नंबर तुम्ही काय घालू शकता 100पासून घालू शकता. ई नेम इन श्रेयस लिहिलं आहे बघा इथं, मग तुम्ही ई नेम घालताना एक काय घालायचं आहे, श्रेयस घालून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ॲज इट इज जे रिक्वायर्ड आउटपुट असणार आहे ऑन द बेसिस ऑफ द क्युरी काय होणार आहे, निघणार आहे. ओके, दीज आर द आउटपुट बेस्ड क्वेश्चन्स. सो नेक्स्ट बघा, एक्सरसाइज दिलेला आहे. एक्सरसाइजमध्ये काय करायचं आहे बघा, त्याने दिलेलं आहे कन्सिडर द टेबल एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट. आता आपण बघा मगाशीच जे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स होते त्याच्यामध्येच काय केलेलं आहे, एम्प्लॉई अँड डिपार्टमेंट टेबल क्रिएट केलेला आहे. सेमच आहे EMP टेबल आणि डिपार्टमेंट टेबल. ओके, हे क्वेश्चन्स आहेत, 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. राईट SQL क्युरीज फॉर द फॉलोइंग. आपल्याला SQL क्युरीज लिहायच्या आहेत ह्या 5-6 क्वेश्चनसाठी. ओके, प्रॅक्टिकली बघूया आता. ओके, मी काय केलेलं आहे, फर्स्ट क्रिएट टेबल फॉर द एम्प्लॉई. एम्प्लॉई हा टेबल काय केलेला आहे मी क्रिएट करून घेतलेला आहे. जे आपल्याला कॉलम्स सांगितलेले कोणकोणते तर EMP नंबर असेल, ई नेम असेल, डिपार्टमेंट नंबर असेल, डिपार्टमेंट नेम असेल, जॉब आय डी असेल आणि सॅलरी अँड हायर डेट असेल. ते सेम मी काय घेतलेले आहे तिथं कॉलम्स घेतलेले आहेत. डिपार्टमेंट नंबरला काय केलेलं आहे, प्रायमरी की असाइन केलेली आहे. ओके, टेबल हा क्रिएट केला. देन इन्सर्ट इंटू EMP म्हणजेच काय, ह्या टेबलमध्ये काय केलेलं आहे मी डेटा इन्सर्ट केलेला आहे. आता टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे. सो इन्सर्टची क्युरी इथं यूज केली. इन्सर्ट ही क्युरी कशाची आहे तर DML डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजची इन्सर्ट ही क्युरी आहे. इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज 100. आता 100 काय आहे तर EMP नंबर, देन राम, EMP नेम, देन डिपार्टमेंट नंबर, जॉब आय डी, सॅलरी अँड डेट घातलेली आहे. तर काय केलं मी सिलेक्ट केलं आणि एक्झिक्यूट केलं. तुम्हाला एक करून दाखवते. इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज 600, सपोज मी नेम एंटर केलं ई नेम टॉम, डिपार्टमेंट नंबर असेल 116, जॉब आय डी असेल त्याचा 006, सॅलरी 25,000 असेल, डेट असेल
3 January 95 सपोज. सिलेक्ट करा आणि रनवरती क्लिक करा. आउटपुट काय दिसणार आहे? 1 रो इन्सर्टेड. जर बाबा तुम्हाला बघायचं असेल की आपल्या टेबलमध्ये प्रॉपरली डेटा इन्सर्ट झालेला आहे का, तर रिट्राईव्हची क्युरी यूज करायची आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. टेबलचं नाव काय आहे? तर EMP टेबलचं नाव आहे. बघू शकता आउटपुट. आता जी मी एंटर केली ती लास्टला एंट्री झालेली आहे. ओके, आतापर्यंत काय केलं? टेबल EMP क्रिएट केला, डेटा इन्सर्ट केला आणि चेक केलं काय काय इन्सर्ट झालेलं आहे. ओके, देन नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं त्यांनी? डिपार्टमेंट टेबल क्रिएट करायला लावलेला बघा. EMP नेम असेल, डिपार्टमेंट नंबर असेल आणि लोकेशन असेल. तर बघा इथं मी EMP नेम, डिपार्टमेंट नंबर आणि लोकेशन ह्या 3 कॉलमचा काय केलेला आहे? डिपार्टमेंट हा टेबल क्रिएट केलेला आहे. ओके, देन बघा टेबल क्रिएट केला. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे क्युरीज विचारलेल्या असतात किंवा ज्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले असतात त्या थ्रू डेटा इन्सर्ट करून घ्यायचा. आता बघा मी काय केलेलं आहे? इन्सर्ट इनटू डिपार्टमेंट व्हॅल्यूज काय यूज केले? नेम टॉन असेल 114, डिपार्टमेंट नंबर असेल पुणे, लोकेशन दिलेलं आहे. देन नेक्स्ट बॉब 115 मुंबई आणि थर्ड एंट्री केलेली आहे. सपोज मला आय वॉन्ट टू इन्सर्ट अगेन 1 रो. देन इन्सर्ट इनटू डिपार्टमेंट व्हॅल्यूज. सपोज name is Tom, comma department number 117, comma location JSP. okay, then select करा क्युरी आणि रनवरती क्लिक करून बघा. आउटपुट काय आलं? 1 रो इज इन्सर्टेड. ओके, टू चेक this row is inserted in the department table or not, then use the select star from department and check the output. Okay, likewise you can insert the n number of queries. Okay, then see the exercise. हा आपल्याला एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते बघायचे आहेत. राईट SQL क्युरीज. फर्स्ट क्वेश्चन बघा. डिस्प्ले द नेम ऑफ एम्प्लॉई हू डज नॉट वर्क अंडर एनी जॉब ID इज इक्वल टू 2. मीनिंग काय होतं याचा? एम्प्लॉईचे नेम सिलेक्ट करायचे आहेत जे की जॉब ID ज्यांचा जॉब ID 2 नसणार आहे असे एम्प्लॉई सिलेक्ट करायचे आहेत. इथं बघा मी क्वेश्चन्स दिलेला आहे इथं पण. तर क्युरी कशी यूज करू शकताय तुम्ही? सिलेक्ट नेम, कॉलमचं नाव घाला जे नेमसाठी यूज केलेला आहात तुम्ही. सिलेक्ट नेम फ्रॉम एम्प्लॉई वेअर जॉब ID नॉट इक्वल टू 2. वेअर जॉब ID इज इक्वल टू 2 म्हणजेच काय? ज्यांचा जॉब ID 2 नाही असे एम्प्लॉई काय करायचे? सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट करा आणि रन करून बघा. ओके, ह्यांचे जॉब ID काय नाही आहे? 2 नाहीत म्हणजेच काय? अदर दॅन 2 जॉब ID आहेत. आता चेक करायचं असेल तर एम्प्लॉई टेबल काय करा? रन करून बघा आणि जॉब ID चेक करा. कुणाचा जॉब ID 2 आहे. ओके, जॉब ID इथे दिलेले आहेत बघा 1 3 2 4 5 आणि 6. ओके, कुणाचा जॉब ID 2 आहे? तर श्यामचा आहे. ओके, अदर दॅन श्याम आपल्याला आउटपुट हवा आहे म्हणजे श्याम हे
नाव काय झालं पाहिजे, एक्सेप्ट करून अदर आउटपुट आपल्याला डिस्प्ले झालं पाहिजे. ओके, श्याम हे नाव आलं नसलं पाहिजे. ओके, अनेकदा चेक करा, क्युरी सिलेक्ट करा. फक्त काय होणार नाही, श्याम हे आउटपुट आपल्याला दिसणार नाही आहे. ओके, बघू शकता इथं श्यामचं रेकॉर्ड डिस्प्ले झालेलं नाही आहे किंवा नेम डिस्प्ले झालेलं नाही आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिस्प्ले नेम ऑफ एम्प्लॉईज हुज नेम इज एक्झॅक्टली इक्वल टू 6 कॅरेक्टर. असे एम्प्लॉईचे नेम सिलेक्ट करायचे आहेत की डिस्प्ले द नेम ऑफ एम्प्लॉईज म्हटले, असे एम्प्लॉईंचे नेम सिलेक्ट करायचे आहेत की ज्यांचं जे नेम असणार आहे त्याची लेंथ जी आहे ती काय असली पाहिजे, एक्झॅक्टली इक्वल टू 6 कॅरेक्टर्स. म्हणजेच काय, ज्या एम्प्लॉईंची नेम असणार आहेत त्याची साईज ही काय असली पाहिजे किंवा लेंथ ही 6 कॅरेक्टर्स असली पाहिजे. जरी लहान असेल तर काय होणार नाही, ते आउटपुटमध्ये डिस्प्ले होणार नाही आहेत किंवा ग्रेटर असतील तरीही होणार नाही आहेत. एक्झॅक्टली 6 कॅरेक्टर ज्यांचं नेमची लेंथ असणार आहे ती काय होणार आहेत, आउटपुट डिस्प्ले होणार आहे. फर्स्ट आपण काय करूया, एम्प्लॉई टेबल एकदा रन करून बघूया आणि कुणाच्या नेमची लेंथ ही एक्झॅक्टली 6 कॅरेक्टर्स आहे चेक करूया. इथं बघू शकता, राम 3 लेंथ होत्या, प्रेम 4 लेंथ, श्याम 4, प्रतीक PRATIK. ओके, प्रतीकचं होऊ शकते, बॉब येणार नाही आहे, टॉम येणार नाही. सो आपला आउटपुट काय पाहिजे, डिस्प्ले द नेम ऑफ एम्प्लॉई इज प्रतीक. आपल्याला आउटपुटमध्ये प्रतीक डिस्प्ले झालं पाहिजे. सिलेक्ट करा, मी क्युरी काय यूज केले चेक करा. सिलेक्ट ई नेम फ्रॉम EMP वेअर लेंथ ऑफ फंक्शन्स बघितलेले आहेत आपण, स्ट्रिंग फंक्शन लेंथ इन ब्रॅकेट कॉलमचं नाव घालायचं इज इक्वल टू 6 इज इक्वल टू काय असणार आहे 6. ओके, देन क्लिक ऑन रन. ओके, आउटपुट आलेला आहे प्रतीक. ओके, आउटपुट करेक्ट आलेला आहे. ज्या नेमची साईज किंवा लेंथ इज एक्झॅक्टली 6 कॅरेक्टर्स असणार आहे तसे तुम्हाला डिस्प्ले करायचं आहेत. तुम्ही क्युरीजमध्ये चेंजेस करून बघू शकता आउटपुट एक्झॅक्टली येतं की नाही. देन थर्ड क्वेरी काय बघा, लिस्ट ऑल एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन एक्सेप्ट जॉब ID 2 and 3. ज्यांचं जॉब ID 2 आणि 3 आहे हे सोडून जे बाकीचे एम्प्लॉई आहेत त्यांचं रेकॉर्ड काय करायचं आहे तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे. क्वेश्चन समजतं, ज्यांची जॉब ID 2 आहे आणि ज्यांची जॉब ID 3 आहे असे एम्प्लॉई ॲक्सेप्ट करायचे आहेत. म्हणजेच काय, इग्नोर करायचं त्या आयडीवाल्यांना आणि अदर एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची आहे. ओके, पहिला चेक करूया कोणत्या एम्प्लॉईंची जॉब ID ही 2 आणि 3 आहे. 2 आणि 3 जॉब ID कोणाचा आहे, श्याम आणि प्रेम. ओके, किंवा एम्प्लॉई नंबर लक्षात ठेवा 300 आणि 200 हे 2 रेकॉर्ड काय झाले पाहिजेत, इग्नोर करून आपण काय करायचे 4 रेकॉर्ड्स डिस्प्ले झाले पाहिजेत. सो क्युरी काय यूज केले बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर जॉब ID नॉट इक्वल टू 2 अँड जॉब ID नॉट इक्वल टू 3. ओके, सिलेक्ट करा आणि रन करा. ओके, 4च रेकॉर्ड आलेले आहेत. जॉब ID 2 आणि 3 काय झालेले आहेत, आपण त्यांना एक्सेप्ट केलेलं आहे आणि बाकीचे रेकॉर्ड्स डिस्प्ले केलेले आहेत. ओके, देन फोर्थ बघा क्वेश्चन, द लिस्ट द एम्प्लॉईज नेम salary whose salary is not in the range of 20,000 and 35,000. असे एम्प्लॉईचे नेम लिस्ट आउट करायचे आहेत की ज्यांची सॅलरी
20,000 आणि 35,000च्या रेंजमध्ये नसणार आहे. ओके, देन चेक करा कोणाची सॅलरी ही 20 आणि 30,000 ह्या रेंजमध्ये नसणार आहे. ओके, सॅलरी बघा 20,000 आणि 35 सांगितलेलं आहे. ओके, क्युरी काय यूज केली बघा, सिलेक्ट ई नेम. काय करायचे, एम्प्लॉई नेम अँड सॅलरी डिस्प्ले करायचं होतं. सो मी काय लिहिलं, सिलेक्ट ई नेम कॉमा सॅलरी फ्रॉम EMP वेअर सॅलरी नॉट बिटवीन 20,000 अँड 35. क्युरीमध्ये चेंजेस सिलेक्ट करा आणि रन करून बघा. ओके, 20,000 ते 35,000 ह्या रेंजमध्ये ज्यांची सॅलरी नसणार आहे तसे एम्प्लॉई काय होणार आहेत, डिस्प्ले होणार आहेत. 10, 40 अँड 50. चेक करू शकता इथं आउटपुट सॅलरी कोणाची डिस्प्ले झाली, 10, 40 अँड 50,000. राम, शाह, प्रतीक अँड बॉब. ओके, 20 एक्सेप्ट झालेला आहे. देन टॉमची किती आहे सॅलरी, 25,000 आहे. सो तो पण काय केलेला आहे, रिमूव्ह होणार आहे. राम पण राम नाही होणार की त्याची सॅलरी 10,000 आहे. ओके, समजून येते. तर श्यामची किती आहे, 20 आहे. सो ते काय होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत. ओके, लास्ट क्वेश्चन बघा. लिस्ट द कॉमन ई नेम फ्रॉम EMP अँड डिपार्टमेंट टेबल. ज्यांचे नेम सेम आहेत कशात, एम्प्लॉई टेबलमध्ये आणि डिपार्टमेंट टेबलमध्ये, अशा एम्प्लॉयांचे काय करायचे आपल्याला, नेम डिस्प्ले करायचे आहेत. ओके, तर आपल्याला आता सेट ऑपरेटर्स माहिती आहेत कोणते, युनियन असेल, इंटरसेक्ट असेल, युनियन ऑल असेल. ओके, ते ऑपरेटर्स यूज करून आपल्याला हे फाइंड आउट केलं पाहिजे. लिस्ट द कॉमन ई नेम, दोन्ही टेबलमध्ये जे कॉमन नेम आहेत ते डिस्प्ले करायचे आहेत. चेक करा, राम, प्रेम, श्याम, प्रतीक, बॉब अँड टॉम. दीज आर द नेम्स इन द EMP टेबल. डिपार्टमेंट टेबल रन करून बघा. Okay, Bob and Tom. These are the common names in the both department and EMP table. Okay, so intersect कशासाठी यूज करतो आपण, तर कॉमन फाइंड आउट करण्यासाठी इंटरसेक्ट आपण यूज करतोय. मी काय यूज केलं, सिलेक्ट ई नेम फ्रॉम EMP, इंटरसेक्ट सिलेक्ट ई नेम फ्रॉम डिपार्टमेंट. ओके, इंटरसेक्ट कीवर्ड यूज करावा लागणार आहे, सेट ऑपरेटर यूज करावा लागणार आहे टू फाइंड आउट कॉमन नेम. ओके, आलेला आहे आउटपुट एक्झॅक्टली बॉब अँड टॉम. ओके, लास्ट क्वेश्चन बघा. डिस्प्ले द नेम ऑफ एम्प्लॉईज हुज सॅलरी बिकम मोर दॅन 50,000 आफ्टर गिविंग 15% इन्क्रीमेंट. असे एम्प्लॉईचे नेम फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांची सॅलरी जी आता ओरिजिनल सॅलरी आहे त्याच्यावरती 15% इन्क्रीमेंट जर दिली तर त्यांची ज्यांची सॅलरी 50,000पेक्षा जास्त होणार आहे, त्या अशा एम्प्लॉईंचे नेम आपल्याला डिस्प्ले करायचं आहे ॲज अ आउटपुट. ओके, मला याचं आउटपुट किंवा क्युरी, SQL क्युरी जी काय येणार आहे, प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये मला ह्या क्वेश्चनची क्युरी सेंड करायची आहे. ओके, बघा सगळे जर क्वेश्चन समजले असतील
व्हिडिओ अनेकदा बघा, पॉज करून प्रॅक्टिकली परफॉर्म करा. आवडला असेल व्हिडिओ जो केलेला आहे एक्सपेरिमेंट नंबर 6वरती, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, जेणेकरून नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये मला समजून येईल की तुम्हाला कितपत समजते किंवा आणि काय मॉडिफिकेशन क्युरीजमध्ये करायला हवं. ओके, प्रॅक्टिकली परफॉर्म करा. मला ह्या लास्टचा क्वेश्चनचं काय हवं आहे, प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये एसक्यूएल क्युरी लिहून कमेंट्स पास करायचे आहेत मला. ओके, थँक्यू.